आता आपण पाहूया प्रत्येक मुद्द्यावर सादरकर्ता अधिकारी म्हणजे कसा. विभागीय चौकशी नियम पुस्तिका 1991 मधील नियम 3.17 नुसार शिस्तभंग विषयक प्राधिकाऱ्याच्या वतीने चौकशी प्राधिकरणापुढे प्रकरण सादर करण्याकरता एक सादरकर्ता अधिकारी नेमणीची तरतूद आहे. त्यानुसार त्याची नेमणूक, कर्तव्य व जबाबदाऱ्या या खालीलप्रमाणे आहे. आपण सादरकर्ता अधिकाऱ्याची कर्तव्य जबाबदाऱ्या बघूया. सादरकर्ता अधिकारी व्यक्ती जिल्हा सेवेतील कर्मचारी, अधिकारी, शासकीय अधिकारी नेमता येईल, तथापि तो त्या प्रकरणामध्ये प्रारंभिक चौकशी अधिकारी किंवा साक्षीदार असू नये. अलग लक्षात. म्हणजे सादरकर्ता अधिकारी कोण असावा? हा शासकीय अधिकारी, कर्मचारी असू शकते, परंतु त्याने प्राथमिक चौकशी केलेली नसावी किंवा तो त्या प्रकरणातला साक्षीदार नसावा. नंतर सादरकर्ता अधिकाऱ्याची नेमणूक पदनामाने करण्यात यावी. सादरकर्ता अधिकाऱ्याची नेमणूक ही पदनामाने करण्याची. तसं विस्तार अधिकारी पंचायत किंवा सहाय्यक प्रशासन अधिकारी, श्री अमुक अमुक सहाय्यक प्रशासन अधिकारी असं नाही म्हणते. म्हणजे त्याचा पदनाम कोणता आहे? सहाय्यक प्रशासन अधिकारी आहे किंवा लेखा अधिकारी असं नाही का, तर लेखा अधिकारी म्हणून श्री अमुक अमुक लेखा अधिकारी असं त्याचं नाव टाकून करू नये. चौकशी प्राधिकरणामार्फत निश्चित तारखांना उपस्थित राहून त्याने स्वतः कामकाज पाहणे आवश्यक आहे. अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत शिस्तभंग विषयक प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीने आलेल्या सक्षम प्रतिनिधीस प्रकरण सादर करता येऊ शकते. म्हणजे चौकशी तो सादरकर्ता अधिकारी आहे, त्याने प्रत्येक तारखांना उपस्थित राहणे आणि ते प्रकरणाचं कामकाज स्वतः पाहणे आवश्यक आहे. विभागीय चौकशीच्या पूर्व सुनावणी पूर्व टप्पा, प्राथमिक सुनावणीचा टप्पा आणि नियमित सुनावणीचा टप्पा आणि सुनावणी संपल्यानंतरचा टप्पा या चारही प्रमुख टप्प्यामध्ये सादरकर्ता अधिकारी म्हणून अभ्यासपूर्ण व महत्वाची भूमिका पार पाडणे आवश्यक आहे. म्हणजे कसं, विभागीय सुनावणीपूर्व म्हणजे चौकशी अधिकाऱ्याकडे प्रकरण पोहोचल्यापासून चौकशी अधिकारी जेव्हा प्रथम सुनावणीची नोटीस काढते, त्या नोटीसच्या तारखेपासून तर अंतिम उत्तर सादर होई पावतोच्या प्रत्येक तारखेला सादरकर्ता अधिकाऱ्याने उपस्थित राहून ते कामकाज पाहणं आवश्यक आहे. जसं म्हणजे कसं, प्रथम सुनावणीची नोटीस मिळाली तर ती नोटीस सुनावणीची संबंधित अपचाराला तामील करणे, तामील करून त्याची पोचपावती ठेवणे, त्याची चौकशी अधिकाऱ्याला पाठवणे, त्यानंतर त्या तारखांना साक्षीदारांना बोलावणे वेळोवेळी. म्हणजे समजा प्रकरणात 5-6 साक्षीदार असेल, 10 साक्षीदार असेल, त्या साक्षीदाराला पोहोचवणे. केव्हा केव्हा चौकशी अधिकारी म्हणतात की या प्रकरणामध्ये 10 साक्षीदार आहे, आपण असं करूया, पहिल्या तारखेला आपण 5 साक्षीदाराला बोलवू, तुम्ही 5 साक्षीदाराला अमुक अमुक 5 साक्षीदाराला बोलवा, त्याच्यानंतरच्या पुढच्या तारखेला त्यानंतरच्या अमुक अमुक 5 साक्षीदाराला बोलवा. तर अशा वेळी पहिल्या सुनावणी त्या 5 साक्षीदारांची नोटीस काढणे, त्यांना तामील करणे, त्याची पोचपावती वाटवणे, ते चौकशी करता पोचतील याची खबरदारी घेणे, पोचवण्याची व्यवस्था सादरकर्ता अधिकाऱ्याला करावी लागेल. समजलं का? म्हणजे पूर्ण लक्ष द्यावं लागेल. चौकशी प्रकरण आपलं स्ट्रॉंग राहायला पाहिजे, त्याकरता इथून हे काम करावं लागेल. तसंच आता समजा साक्षीदार चौकशी करता आले, बयान नोंदवले, त्याच्यानंतर अपचारी मग उलट तपासणी घेतो म्हणते, तर अशा वेळी उलट तपासणी करता सुद्धा नोटीस काढणे, त्याला तामील करणे, पोचपावती स्वतः म्हणजे कार्यालय दप्तरी ठेवणे आणि त्याला उपस्थित चौकशीमध्ये उपस्थित ठेवून त्याची उलट तपासणी होई पावेतो त्या साक्षीदारावर वॉच ठेवणे ही सुद्धा सादरकर्ता अधिकाऱ्याची जबाबदारी आहे. त्यानंतर सर्व संपूर्ण साक्षीदाराचे बयान झाले, उलट तपासणी झाली, फेर तपासणी झाली, त्याच्यानंतर सादरकर्ता अधिकाऱ्यामार्फत अंतिम खुलासा दिला जातो. त्यावेळी सुद्धा अंतिम खुलासा देऊन त्याची एक प्रत चौकशी त्या अपचाराला द्यावं लागते, त्याची पोचपावती घ्यायची. त्यानंतर अपचाराचं निवेदन येते शेवटी, आणि अपचाराचं निवेदन आल्यानंतर शेवटी ते प्रकरण विभागीय चौकशी अधिकाऱ्यांच्या स्तरावर बंद केले जाते आणि मग विभागीय चौकशी अधिकारी
संपूर्ण दोन्ही पक्षाचे बाजू म्हणजे अपचाराची आणि सादरकर्ता अधिकारी यांच्या दोघांच्याही बाजू, त्यांचे बयाने, पुरावे याचा अभ्यास करून तो आपला चौकशी अहवाल तयार करतो आपल्या निष्कर्षासह, आणि तो मग त्या शिस्तभंग विषयक प्राधिकरणाला तो सादर करतो. त्यामुळं सादरकर्ता अधिकाऱ्यांनी असं काम करणे आवश्यक आहे. विभागीय चौकशीचा पूर्ण टप्पा नियमित टप्प्यामध्ये अधिकारी अभ्यासपूर्ण भूमिका पार पाडणे आवश्यक आहे. इथपर्यंत बरोबर आहे. त्याच्यानंतर सादरकर्ता अधिकारी यांनी प्रकरणाचा बारकाईने अभ्यास करून साक्षीदार तपास, उलट तपास घेणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने पूर्वतयारी करून चौकशी कामी हजर राहणे आवश्यक आहे. म्हणजे त्या सादरकर्ता अधिकाऱ्याला कोणत्या साक्षीदाराचं काय म्हणणं आहे, कोणत्या साक्षीदाराचं काय म्हणणं आहे, तो आपलं म्हणणं बरोबर मांडत आहे का नाही, ह्या पूर्ण, आणि त्याच्यावर त्या कर्मचाऱ्यावरचे दोषारोप काय आहे, ह्या सर्व बाजू मांडून म्हणजे या सर्वांची बाबीचा अभ्यास करणं त्यांना आवश्यक आहे. सुनावणीचे वेळी जोडपत्र क्रमांक 3 मधील सर्व साक्षीदार हजर ठेवण्याची जबाबदारी सादरकर्ता अधिकाऱ्याची आहे. संबंधित साक्षीदारांना आगाऊ नोटीस काढण्यात यावी. विविध पद्धतीने कळविण्यात आल्यानंतरही जे साक्षीदार जाणीवपूर्वक सुनावणीसाठी गैरहजर राहतील त्यांच्या विरुद्ध शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्याने शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी. म्हणजे आपला कार्यालयीन कर्मचारी एखादा आहे आणि तो एखाद्या प्रकरणामध्ये साक्षीदार म्हणून आहे आणि त्याला वारंवार नोटीस देऊनही, पोचपावती घेऊनही तो चौकशीच्या कामी उपस्थित होत नसेल, अशा वेळी तो गैरवर्तन करत आहे म्हणून आपल्या शिस्तभंगविषयक प्राधिकरणाला कळवावं सुद्धा लागेल त्या सादरकर्ता अधिकाऱ्याला. सादरकर्ता अधिकारी यांनी विभागीय चौकशी नियंत्रण अधिकारी, म्हणजे आता जिल्हा परिषदेमध्ये काय उपमुख्य कार्यकारी सामान्य आहे, आता प्रत्येक कार्यालयात त्यांचे नियंत्रण अधिकारी असतात. त्यांना स्वयंस्पष्ट साक्षीसार गैरहजेरी अहवाल सादर करावा असं शासन निर्णय आहे 5 जानेवारी 93 चा. सादरकर्ता अधिकाऱ्याच्या बेजबाबदार वर्तनामुळे किंवा जाणीवपूर्वक दाखवण्यात आलेल्या अनास्थेमुळे औपचारिक कर्मचाऱ्याविरोधात सबळ पुरावे असताना देखील निष्कर्ष शिस्तभंगविषयक प्राधिकरणाच्या विरोधात गेल्यास त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्यात यावी. संदर्भ दिला आहे पहा, 22 ऑगस्ट 2010. म्हणजे सादरकर्ता अधिकाऱ्यांना कशा प्रकारे कार्य करावं लागते, जसं काही तो शिस्तभंग विषयक प्राधिकरण आहे त्याचाच रोल त्याला निभावावा लागतो चौकशी अधिकाऱ्यासमक्ष. समजा त्याने चुकीचा अहवाल किंवा हे चौकशीत मांडला आणि त्याच्यामुळे त्या सादरकर्ता अधिकाऱ्याच्या त्या वर्तणुकीमुळे समजा चौकशीमध्ये प्रकरणात म्हणजे आरोप सिद्ध होत नाही असा समजा निष्कर्ष चौकशी अधिकारी नोंदवत असेल, त्याला सादरकर्ता अधिकारी जबाबदार आहे असं समजा शिस्तभंग विषयक प्राधिकरणाला वाटत असेल तर शिस्तभंग विषयक अधिकारी त्या सादरकर्ता अधिकाऱ्याविरुद्ध सुद्धा शिस्तभंगाची कार्यवाही करू शकते.